विश्वनाथ साठे यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सगळ्यांनी हात वर करायचे. सगळे फ्रेश आहेत. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर विश्वनाथ साठे. गेली 5 ते 7 वर्ष झाली आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन सोशल अब्यूज म्हणजे सामाजिक छळवणुकीसाठी त्या विरोधात काम करतो. शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना या सेशनची माहिती व्हावी आणि कशा प्रकारे शोषणाच्या पद्धती, गुन्हेगार आणि आपला त्यात असणारा सहभाग कशा प्रकारे असतो याविषयी आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. आता बघा, असं कोणी नसेल इथे की ज्यांच्या घरी मोबाईल नाही. आहे कोणी? सगळ्यांच्या घरी मोबाईल आहे. म्हणजे आपण ऑनलाईन सुद्धा त्या तिकडे असतो. मोबाईल मध्ये इंटरनेट असतं. मोबाईल मध्ये इंटरनेट वरून आपण काहीतरी आपले अकाउंट आपण सुरू करतो. म्हणजे घरचे आपले दादा, आई किंवा घरचे आई वडिलांचे किंवा आपले स्वतःचे पण मीडिया अकाउंट असतात. माहिती ना? कोणते कोणते मीडिया अकाउंट असतात? कोण सांगू शकतं? सोशल मीडिया म्हणजे काय? व्हेरी गुड. इंस्टाग्राम. एकेकाने यूट्यूब सांगायचे. ट्विटर, यूट्यूब आणि इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट, ChatGPT. व्हेरी गुड. इकडे अजून सोशल मीडिया मध्ये काय राहिले का? गुगल. अशा असंख्य पद्धतीचे हे ऑनलाईन पद्धतीने ऍप्स आणि अकाउंट्स असतात. ओके. परंतु पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचंय, आता हे ऑनलाईनच आहे, परंतु पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचंय की मी कोण आहे. ओके. तर मॅडमला मी विनंती करतो, वैष्णवी चोपडे मॅडम यांना मी विनंती करतो की मी कोण या संदर्भात विद्यार्थ्यांना पहिल्यांदा थोडीशी माहिती द्या, म्हणजे मग आपण ऑनलाईनला येऊ. कोणी हसणार नाही, बोलणार नाही, शांत चूप करायला कोण बोलेल. ओके. इकडे मुलींमध्ये कुठे पण बोलायचंय, आपल्या त्याच्यामध्ये शांत बसायचं नाहीये.
मोबाईल वापरू नका असं आम्ही सांगणार नाही. कारण आजच्या तुमच्या ऑनलाईन ज्या परीक्षा होतात किंवा आजच्या जगाच्या वाढत्या वाटचालीकडे जाणाऱ्या जगाच्या याच्याकडे तुम्हाला मोबाईलची आवश्यकता आहे. सगळं डिजिटल होत चाललं आहे आपलं. डिजिटल इंडिया आपण म्हणतो. पण तो डिजिटल इंडियाच्या मार्गात आपण चालत असताना ज्या मोबाईलचा किंवा ज्या पण काही टेक्निकल गोष्टी आहेत त्यांचा आपण वापर करताना तो कशा पद्धतीने करावा किंवा त्यामध्ये तुम्हाला काही लिंक्स असतील, व्हिडिओज असतील, ते कंटेंट कसे बघितले पाहिजे किंवा त्याबद्दलची माहिती तुम्हाला देणार आहोत. आणि मी कोण म्हणजे आपले अवयव यांची आपण सिक्युरिटी कशी करायची किंवा त्याबद्दलची आणखी माहिती तुम्हाला सर सांग. मॅडम मी तुम्हाला सांगितलंय की मी कोण म्हणजे भेद केव्हा निर्माण होतो जेव्हा आपल्याला समजतं की आपण कोण आहोत. आणि आपण कोण आहोत तेव्हा आपल्याला समजल्यावर आपण भेद करायला सुरुवात करतो की यस ही मुलगी आहे, हा मुलगा आहे. परंतु जन्माला आलेला प्रत्येक जीव हा काय असतो, तो सजीव असतो. तो आणि ज्या ज्या खाणीमध्ये जन्माला आलेला आहे तो त्या खाणीचा सजीव जीव असतो. ओके, म्हणजे आपण मानव खाणीमध्ये म्हणजे आपण आपल्याकडे 4 खाणी माहिती आहे, स्वेट, उद्वेज, अंडज आणि जारस. आपण जारस म्हणजे आपला जन्म हा पोटातून म्हणजे आपल्या मातीच्या गर्भामध्ये आपण जेव्हा असतो तेव्हा आपल्याला आपल्या आवरण असतं, आपल्या अंगावर असतं ना. आणि मग ते आपण जेव्हा बाहेर येतो तेव्हा आपला जन्म होतो. सगळ्यात महत्वाचं आहे की जेव्हा जन्म होतो तेव्हा आपण एक सजीव सृष्टीतला मानव म्हणून जन्माला येत असतो. तर मी कोण आहे, मी एक मानव आहे. पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची गोष्ट भेद करायचा नाहीये. स्त्री आणि पुरुष समानता काय आहे म्हणजे आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये भारतीय संविधानाचं काय आहे स्त्री आणि पुरुष समानता. तर स्त्री आणि पुरुष दोन्हीही जन्माला आलेले हे जीव असून ते सजीव आहेत आणि मानव आहेत. आलं लक्षात? हो. तर मग या मानवाला अवयव आहेत. हे अवयव कोणते कोणते आहेत सांगायचं नाही, सांगायचं. हे माझे डोके. तुम्ही करू शकता म्हणजे तुम्हाला ते चांगलं लक्षात राहील. व्हेरी गुड. हे माझे डोळे. हे माझे कान. बघा मॅडम, मॅडम सांगते तुम्हाला कान कुठे. हे माझे नाक आहे. हे माझे गाल आहे. हा माझा कान आहे. ही माझी जीभ आहे. जीभ खूप बोलते मुलांची इकडे. शांत पद्धतीनेच राहायचं. ही जीभ आहे. हे माझे दोन्ही हात आहे. हात करा, बाजूला करा, दाखवा. ठीक आहे. ही माझी छाती आहे. आपले अवयव आपण कोण अवयव समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ठीक आहे. ही माझी छाती आहे. हे माझे पोट आहे. हे माझे पाय आहे. लक्षात. तुम्हाला काय डोके, डोळे, कान, नाक, जीभ,
कसला असतो? योनीचा भाग असतो. पुढे असतं माझे मांड्या आणि तिथून खाली काय माझे पुढे पाय आहे. ठीक आहे. आता पुढच्या वेळेस असं बघा मॅडम मी तुम्हाला सांगितलं लाजायचं नाही अजिबात. आपल्याच अवयवाचे शरीराचे अवयव आहेत नाही तर लाजायची काही गोष्ट नाही. ठीक आहे हे आपलं रेग्युलर शिक्षणामध्ये आम्हाला आहे. पण तुम्ही जेव्हा 8वी 9वी 10वीच्या अभ्यासक्रमात तेव्हा जाताल तेव्हा तुम्हाला सगळ्या बाबतीत डिटेल्स माहिती घ्यायची आहे. बघा डॉक्टरकडे आपण जातो माहितीये तर डॉक्टरकडे माझ्या इथे दुकाना डॉक्टरला आपण दाखवतो की नाही? डॉक्टर साहेब माझ्या इथे खूप दुखतं. मी काल शाळेमध्ये पायऱ्या चढत असताना खाली पडलो आणि माझ्या इथे लागलं. म्हणून इथे लाजण्याचा भाग नाही. ठीक आहे आपण हसायचंय पण लगेच शांत पण पाहिजे. तुम्ही खूप स्मार्ट विद्यार्थी आहात आणि मला इथे सगळे चेहरे उद्याच्या भवितव्यात भारताचे कोणीतरी चांगले लिडरशिप करणारे विद्यार्थी दिसत आहेत. ओके म्हणजे विद्यार्थी म्हणजे मी दोन विद्यार्थी बोलतोय विद्यार्थी पण बोलतोय. ओके तर आपण जेव्हा जातो डॉक्टरकडे तेव्हा कोणत्याही प्रकारची लाज न ठेवता आपलं दुःख त्यांना सांगतो आणि आपण आपल्या दुःखांवर ट्रीटमेंट करतात ना. यस डॉक्टर पण लाजत नाहीत बघ. तर हे मॅडमने सांगितलं हे माझं डोकं हे माझे हे माझं नाक खूप बोलतोय. इकडे दोघे या समोर काय मारायचं नाही काही नाही शांतपणे स्टँड अप कमी आता बघा हे आहे डोके हे आहे नाक हे आहे ही आहे छाती हे आहे पोट. ठीक आहे त्याच्यानंतर खाली पुरुषाला म्हणजे जन्माला आणि नंतर बाळाला बघितलं जातं बाळाला काय. ठीक आहे इथे आपलं मूत्राशय असतं म्हणजे काय लिंग असतं लिंग त्याला म्हणतात. ठीक आहे त्याच्या खाली पाय असतात ते पाय. ठीक आहे आलं लक्षात. पाठीमागून आपण जेव्हा बघतो तेव्हा काय असतं डोक्याचा मागचा भाग आपला हा इथे लहान बिंदू असतो आणि तो खूप महत्वाचा असतो. आपल्या सगळ्या आठवणी आयुष्यातल्या त्या इथे मेमरी मध्ये तो साठवून ठेवतो म्हणून त्याला खूप जपायचं असतं. म्हणतो ना आपण इथे मारतो माझ्या बघा नाणे पाटेकर म्हणतो या की मार रे या की मार रे मेंदूचा भाग असतो हा. ठीक आहे नंतर हे हा पाठीचा भाग हा कमरेचा भाग म्हणजे इथे माकड आला असतो माहिती ना. बोल आपली आतली मणक्याची रचना सुरू होते ती खाली शेवटपर्यंत माकड हाडापर्यंत पोहोचते आणि इथून पुढे काय होतं सुरू आपले असायचंय का सगळ्यांना आहे ना. मग काय असतो आपण त्याच्यावरच नाही असायचं लाजायचं सुद्धा नाहीये. ठीक आहे तर खाली पोटऱ्या सुरू होतात आणि खाली आपले तळवे पाय त्याची बोट नख. तर अशा पद्धतीने आपल्या सगळ्या अवयवांच्या म्हणजे बघा आपल्या घरी आपल्या आई वडील त्यांना पण अवयव असतात. आपल्या घरी आपल्या लहान मोठे बहीण भाऊ आजूबाजूला मित्र मैत्रीण आजूबाजूला सगळ्या आपल्या एरियामध्ये सगळ्यांना अवयव आहेत का? आहेत ना. त्याच्यामुळे बघा कोणत्याही पद्धतीची लाज धरायची नाहीये. कोणत्याही पद्धतीने हसण्यापूर्वक गोष्टी न्यायची नाही. बऱ्याच वेळा काय होतं तर वयामध्ये येताना बघा आता इथून सगळा प्रवास सुरू होतो. वयामध्ये जेव्हा मुलं मुली येतात तेव्हा आपल्याला मुलांना मुलींकडे आणि मुलींना मुलांकडे साहजिकच आकर्षण सुरू होते. आलं लक्षात. आणि मग या आकर्षणामुळे आपल्याला भिन्न लिंगी आकर्षण जे असतं यामध्ये आपल्याला यांचे अवयव काय असतील
त्या बाबतीत आपल्याला एक जागरूकता किंवा आपले सेन्सिटिव्हिटी सुरू होते किंवा आपलं एक आकर्षण सुरू होतं की मुलींना काय हवं असेल. कारण की आपल्याकडे असं यावर बोलल्या जात नाही, घरी बोलल्या जात नाही जास्त पद्धतीने किंवा शाळेवर पण की लाज शर्मेचा भाग म्हणून आपण त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतो. परंतु या सगळ्या अवयवांची आपण डोळ्याची दाताची काळजी घेतो की नाही. रोज तोंड धुताना डोळे पण आपण छान पाण्याने धुतो है ना, दात पण घासतो, आंघोळ करतो रोज. आपल्या सगळ्या अवयवांना वेळच्या वेळेवर स्वच्छ राखणं ते पण खूप महत्वाचं आहे. आलं लक्षात. आता सगळ्या अवयवांची माहिती मिळाली. आता बघा या अवयवांचं शोषण कशा पद्धतीचं असतं. आता आम्ही तुम्हाला काय सांगितलं की आपली सिक्युरिटी आपल्याला कशी करायची याबद्दल आम्ही माहिती देणार आहोत. ठीक आहे, आता आपण त्याकडे बघू. आता सर्वांनी सांगितलं की आपले सोशल मीडिया काय काय असतं, बरोबर ना. युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, काही चॅटजीपीटी सांगितलं. चॅटजीपीटी खूप छान उदाहरण दिलं. कोणी दिलं होतं ते उदाहरण. चॅटजीपीटी बघा, हा एआयचा भाग आहे. एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याकडे आहे. पाहिजे ती प्रत्येक गोष्ट एआय आपल्याला करून देतो, बरोबर. तशी माहिती फेक पण बनवते, बरोबर आहे ना. मग तुम्ही हे वापरत असताना कसे वापरायचे. आता सरांनी सांगितलं की मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये आकर्षण निर्माण होतं. वयानुसार एक आकर्षण निर्माण होतं आणि त्या आकर्षणामध्ये तुम्हाला एक हे लागतं की मुलींच्या अवयव कसे असतील किंवा मुलांचे कसे असतील आणि तुम्ही नको त्या वयात नको त्या चुका करता. अवयवांना स्पर्श होतो, बरोबर. स्त्री पुरुष आकर्षण असेल त्या अवयवांना स्पर्श होतो, पण तो स्पर्श चुकीचा की चांगला हे तुम्हाला समजणं गरजेचं असतं. तुम्ही अनेक ठिकाणी जाता, बरोबर, बाहेर जातात, मुली असतील मुलं असतील, शोषणाचा भाग दोघांसाठी होतो. सारखाच आहे, यामध्ये कुठलाही भेद नाही. हा विषय फार गंभीरतेचा आहे, तो तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मुलगा किंवा मुलगी बाहेर जातात, त्या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या जातात वेगळ्या पद्धतीने आणि आतमध्ये गेल्यानंतर तुमच्या अवयवांची हाताळणी केली जाते. तर ती हाताळणी करणं योग्य आहे का. नाही. तुम्हाला कळतं ना, स्पर्श. समजा तुम्हाला भाऊ असेल आपला, दाराने पाठीवर खांद्यावर हात टाकला, तो स्पर्श तुम्हाला चुकीचा वाटतो का. नाही. पण तेच तुम्ही बाहेर जाताय आणि अचानक कोणीतरी येऊन तुम्हाला हात लावतोय, बरोबर आहे. मुलं असतील किंवा मुलं असतील, एखादी मुलगी आली कुठली, अचानक तिने तुम्हाला स्पर्श केला, खांद्यावर हात टाकला, मिठी मारली, ती योग्य आहे. नाही. तुम्हाला दुसऱ्यांनी इन्सिक्युअर वाटतंय ना, तुम्हाला ते कन्सिस्टंट वाटतंय, चुकीचं वाटतंय, नकोच वाटतंय, श्वास गुंतवण्यासारखा होतोय, बरोबर आहे. आणि हे तुम्हाला वाटलंच पाहिजे, कारण स्वतःची सिक्युरिटी तुम्हाला समजणं गरजेचं आहे, बरोबर आहे. तसंच तुम्ही आता ऑनलाईन असाल, तुम्ही चॅटिंग करता बरं. आता आकर्षण होतं म्हणजे काय. 5वी 7वी 8वी 5वीच्या पुढे 7वी ते 8वी मध्ये विद्यार्थ्यांमध्ये काय विद्यार्थी किशोर वयात आहेत. किशोर वयामध्ये येतात म्हणजे काय, त्यांचे होणारे शारीरिक बदल असतात. शारीरिक बदलांमध्ये बदल घडतात. मुलांमध्ये काय बदल घडतात, मुलींमध्ये काय बदल घडतात. मुलींमध्ये मासिक पाळीसारखे बदल घडत असतात. या काळामध्ये त्यांच्या शरीरामध्ये हॉर्मोन्स क्रिएट होतात वेगवेगळे. मुलांमध्ये किशोर वयामध्ये हॉर्मोन्स क्रिएट होतात आणि आकर्षण वाढतं. मग या वयात तुम्ही काय प्रेम प्रकरणासारख्या अडकतात, गोष्टींमध्ये अडकतात, बरोबर आहे. आकर्षण असतं. प्रत्येक प्रेम नसून ते एक प्रकारचं आकर्षण असतं. ह्या आकर्षणामधनं तुम्ही काय करता, सोशल मीडियावर चॅटिंग करायला सुरू करता. कारण आजकाल व्हॉट्सअप सगळ्यांचा आहे, इंस्टाग्राम सगळ्यांचा आहे. शाळेमध्ये तुम्हाला ऑनलाईन शिक्षण आल्यापासून तुम्ही मोबाईलचा जास्त वापर करतात, पण तो चुकीच्या पद्धतीने जास्त होतो, बरोबर आहे का माझा. होतो ना. तुम्ही चॅटिंग करता, ज्यावेळी तुम्ही प्रेम प्रकरणासारख्या गोष्टींमध्ये अडकतात, त्यावेळी तुमची मुलाशी चॅटिंग होते आणि त्यांच्यामध्ये जे आकर्षण असतं, तर एक उत्सुकता असते की यांचे अवयव काय असते. त्यामध्ये तुम्हाला फोटोज, व्हिडिओज मागितले जातात वेगवेगळ्या पद्धतीचे.
नग्न व्हिडिओ आणि नग्न फोटो सुद्धा असतात. मुलांना सुद्धा असं शोषण केलं जातं. हे मुलांच्या बाबतीत सुद्धा आहे, फक्त मुलींच्या बाबतीत मी बोलत नाही. आपण एक मानव आहोत आणि सर्वांच्या बाबतीत आम्ही बोलत आहोत. तर हे ज्यावेळेस तुम्ही फोटो पाठवतात, तुम्ही खूप विश्वासाने समोरच्याला पाठवता. बरं की माझा पार्टनर आहे, माझं फ्रेंड आहे किंवा माझी फ्रेंड आहे, काहीतरी तुम्ही विश्वासाने पाठवता. पुढे तुमच्या त्याच फोटोचा खूप मोठा दुरुपयोग केला जातो. तुमचं मोठ्या प्रमाणे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर शोषण केलं जातं. त्या बाबतीत सर तुम्हाला पुढचं मार्गदर्शन. बघा मॅडम, मी तुम्हाला सांगितलंय की आपले अवयव असतात आणि या अवयवांची आपल्या ओळखीतले अनोळखीतले जे काही आहेत आजूबाजूचे सगळे ते कधी कधी आपल्या अवयवांची स्पर्श करतात. म्हणजे अगदी हा स्पर्श ममतेचा पण असतो आणि हा स्पर्श कधी कधी शोषणाचा पण असतो, छळवणुकीचा पण असतो, छळछळावणीचा पण असू शकतो. म्हणून या स्पर्शामधलं जे काही अंतर आहे किंवा भावना आहे ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. आलं लक्षात? आपल्याला जे अवयव आहे या अवयवांशी कुणीतरी टच करतं, स्पर्श करतं, पण तो स्पर्श कसा आहे ते समजणं गरजेचं आहे की नाही? यस. म्हणजे आपली आई आपल्या डोक्यावर हात फिरवते, पाठीवर हात फिरवते, हा ममतेचा स्पर्श आहे. बहीण भाऊ आपले नातेवाईक जे असतात ते आपल्या शरीरावर आपल्या जे पाठीवर हात ठेवतात किंवा गालगुच्चा घेतात की नाही? तर असे स्पर्श जे काही ममतेतून निर्माण झालेले असतात त्या स्पर्शांना शोषणाचा भाग कमी असतो. परंतु जेव्हा केव्हा आपल्या नातेवाईकांच्या व्यतिरिक्त किंवा नातेवाईकांमध्ये सुद्धा भाऊ बहीण आई वडील सोडून, आलं लक्षात? मग चुलत भाऊ असेल, चुलत मावशीचं किंवा कुठेतरी मामाचा मुलगा असेल, मामाच्या तिकडच्या नातेवाईकाचं, दुसऱ्या नातेवाईकाचं असेल किंवा आपल्याच कुठेतरी जवळच्या ओळखीचा असेल, कुणीतरी आपल्या येऊन शरीराला हात लावतो, स्पर्श करतो. त्या स्पर्शामध्ये आपल्याला जाणवतं, जाणवायलाच पाहिजे की हा स्पर्श कसा आहे आणि त्याने का स्पर्श केला आहे. मॅडम मी आता तुम्हाला सांगितलं की आपल्या भावनांमधून आपण एकमेकांच्या बाबतीत आकर्षित होतो. मुलं मुलींच्या व्यतिरिक्त आणि मुली मुलांच्या व्यतिरिक्त आकर्षित होऊ लागतात. आणि मग आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मला तर वाटलं नव्हतं की तेवढं सगळ्या विद्यार्थ्यांना एवढं सगळे ऍप्लिकेशन किंवा ब्राउझरिंग वगैरे माहिती असेल. पण अगदी जनरेशन गॅप बघा किती गोष्ट आहे. म्हणजे मुलांना माहिती आहे ट्विटर काय आहे, मुलांना माहिती आहे फेसबुक काय आहे, फेसबुकवर कशा पद्धतीने पोस्ट असतात, किंवा मुलांना इंस्टाग्राम, रील्स, व्हॉट्सअप कशा पद्धतीने हँडल करता येतात माहिती आहे ना सगळ्यांना? यस. तर मग असे हे सगळे आपण प्लॅटफॉर्म वापरताना किती सावधगिरीने राहिलं पाहिजे, की ते कशा पद्धतीने आपण तिकडे आपलं स्वतःचं अस्तित्व जपून ठेवलं पाहिजे, त्याची पण आपण माहिती घेणार आहोत. ऑनलाईन शोषण कसं होतं आणि त्याचे परिणाम काय? डिजिटल माध्यमांचा वापर करून एखाद्या व्यक्तीला मानसिक किंवा भावनिक त्रास देणे म्हणतो या डिजिटल उपकरणांचा आणि साधनांचा वापर करणे. मोबाईलच्या माध्यमातून आपण फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून कोणाला त्रास देण्याचा प्रयत्न करतो का? केलाच नाही पाहिजे, तो कायद्याने गुन्हा आहे. म्हणजे त्याची जर तुम्ही समोरच्या व्यक्तीने स्क्रीनशॉट घेतले तर तो पोलीस कंप्लेंट पण करू शकतो. लक्षात घ्या. म्हणून व्हॉट्सअपवर या सोशल मीडियावर सगळ्या कोणत्याही विद्यार्थ्याने विद्यार्थिनीने कुणालाही त्रास देता कामा नये. आलं लक्षात? पहिली गोष्ट, असं कोणी देत असेल त्रास म्हणजे सतत त्रास देणे, बदनामी करणे. बदनामी कशी असते तर आता काही मुलं वास्ट असतात, मुलं मुली सुद्धा वास्ट असतात की याने मला काल शाळेमध्ये बोललो, मी त्याचा लगेच फोटो घेते आणि मी लगेच फेसबुकला पोस्ट करते, हा किती वाईट आहे त्याच्या बाबतीत तू बोलते. म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी, एखाद्या गोष्टीविषयी बोलणं, लिहिणं, ते सोशल मीडियावर टाकणं आणि त्यातून काय करणं, बदनामी करणं. त्याचा व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून त्या व्यक्तीचा काहीतरी आदर असतो, तो आदर आपण माणूस म्हणून जपला पाहिजे की नाही? जेणेकरून समाजात भेदाभेद निर्माण होणार नाही आणि कोणाच्या स्वतःच्या आयडेंटिटी विषयी, ओळखीविषयी समाजात काय होणार नाही, बदनामी होणार नाही. नंतर गंभीर परिणामांची धमकी देणे,
कुठेतरी आपले भांडणं होतात दोघांमध्ये वगैरे, शाळेत बाहेर वय वाढल्यावर, नंतर मी तुला जीवे मारे, मी तुला गोळी घाले, किंवा मी तुला चाकूने खोपशे, अशा प्रकारे समाजात घडते की नाही? आता कुठेतरी खून झाला, कुठेतरी मारलं, असं होतंय की नाही समाजात? अशा पद्धतीने समाजात सातत्याने काही ना काही घटना घडत असतात. त्या घटना म्हणजे हा असं करणं सुद्धा काय कायद्याने गुन्हा आहे. आणि लक्षात गंभीर परिणाम बघा सोशल मीडियातून किंवा आपण जे दैनंदिन जीवनात जगतो घरी, तर या परिणाम आपले काय होतात? मानसिक परिणाम सगळ्यात महत्त्वाचा काय होतो? आपण सोशल मीडियावर आपला एखादा फोटो व्हायरल झाला, व्हायरल माहिती तो म्हणजे एका ठिकाणी एक पोस्ट केली की ती सगळीकडे व्हायरल होती, अगदी जगभरामध्ये जाते. आणि इंटरनेटवर असं आहे की केवळ तुम्ही तुमच्या देशात न राहता जगभरामध्ये जाता, व्हायरल झालेली गोष्ट जगभर पसरते. आणि आपली कधी कधी व्हायरलिंगमध्ये काय असते? बदनामी होऊ शकते, होते. मानसिक ताण यामुळे निर्माण होतो, म्हणजे गंभीर ताण आपल्या डोक्यावर होतो की यार किती दिवस झाले मी व्हायरल होतोय, माझा असा व्हिडिओ किंवा फोटो, मी हे 2 शब्द लिहिले होते, पोस्ट केले होते, किंवा म्हणून तरी मी रिप्लाय केला होता. त्याने अशा प्रकारे रिप्लाय दुसऱ्या ठिकाणी पोस्ट केला, तिकडे पाठवला आणि व्हायरल केला. लोक मला फोन करतात, लोक मला त्रास देतात, लोक मला चिडवतात. गंभीर स्वरूपाचा ताण नैराश्य सुद्धा येतो. आपले नातेवाईकांमध्ये असलेले सहसंबंध सुद्धा बिघडू शकतात. आई वडिलांची, भाऊ बहिणीची, आपले जे काही रिलेशन्स आहेत ते सुद्धा आपले बिघडू शकतात. नंतर आणि व्यावसायिक सुद्धा इथून पुढे तुम्ही जे शिक्षण घेत आहे आणि करिअर करण्यासाठी शिक्षण घेत आहे ना, तर मग करिअरच्या ठिकाणी पण सुद्धा तुम्हाला जॉब मिळणं बऱ्याच वेळा कठीण होतं. जर तुम्हाला तुमचा गुन्हा असेल त्याच्या बाबतीत, किंवा तुम्ही काहीतरी कृत्य केलेलं आहे, किंवा तुमचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, तर तुम्हाला कुठेतरी करिअरवाले पण काय बोलतात की या विद्यार्थ्याला घ्यायचं नाही, याचं क्रेडिट चांगलं नाही बोलतात ना सर. अशा प्रकारे सुद्धा त्रास होऊ शकतो. शोषणाचे मुख्य प्रकार डॉक्सिंग, माहिती आहे कोणाला डॉक्सिंग? हा प्रकार आहे ज्यामध्ये पीडित व्यक्तीची खाजगी माहिती, जसं की तुमचा पत्ता, फोन, तुमचा फोटो, तुमची बँक डिटेल, तुमचे सगळे अकाउंट, पासवर्ड, ID हे काय होतात? तर तुमच्या परवानगीशिवाय हे घेतले जातात. तुमचा फोटो असेल अगदी सोशल मीडियाला व्हायरल करण्यासाठी सहज कोणीतरी येतं गुंडगिरी करणार, फोटो काढतो, कोणी मुलीचा किंवा मुलाचा फोटो घेतात आणि व्हिडिओ पोस्ट करतात, व्हिडिओ व्हायरल करतात की नाही? कोणाची तरी 2 मुलांचे भांडण झाले, ते भांडण लगेच आपण सोशल मीडियावर दिसतात, व्हायरल करतात फोटो. म्हणून ऑनलाईन आणि सार्वजनिक करणे म्हणजे डॉक्सिंग करणे. आणि लक्षात आपली स्वतःची माहिती, फोटो, पत्ता, मोबाईल नंबर काय असेल ते. म्हणून अनोळखी व्यक्तीला कधीही आपली स्वतःची माहिती द्यायची का? आपल्या स्वतःचा नंबर द्यायचा का? ओळखीचाही असेल तरी सुद्धा त्याची पूर्व परवानगी घेणं त्यानं गरजेचं आहे. तुम्हाला विचारणं गरजेचं आहे की मोबाईल नंबर घेऊ का? आलं लक्षात? नंतर मॉर्फिंग. मॉर्फिंग काय सांगतो तुम्हाला, तर आपले फोटो किंवा व्हिडिओ मध्ये फेरफार. बघा एखाद्या विद्यार्थ्यांचं करिअर बिघडवायचं असेल, असेच करतात, बिघडवायचं असेल तर काय करतात? एखाद्या मुलीचा फोटो घेतात, तो फोटोचा चेहरा काढतात आणि कुठेतरी नक्कीनं मुलीच्या फोटोला तो फोटो चिटकवतात, मुलीचा जर कुठेतरी एखाद्या मुलाचा फोटो घेतात, नग्न मुलाच्या चेहऱ्यावर तो चिटकवतात. आता AI ने सगळं सोपं झालं माहिती ना? AI वापरला, AI मध्ये ज्या गोष्टी करता येतात त्यातून आपली बदनामी पण खूप मोठ्या प्रमाणात होते. म्हणून अनोळखी व्यक्ती पण ती आपला फोटो काढते का काढतोय त्याला विचार करायची, डिलीट करायला लावायची. आणि लक्षात तुमचे फोटो स्वतःचे कुणाला द्यायची नाही, नंबर द्यायची नाही, स्वतःचा आयडेंटिटी द्यायची नाही. शाळेत आपल्या ओळखीचे लोक असतात नाही, शिक्षक लोक आपल्या ओळखीचे लोक जे आहेत त्याच्या बाबतीत असं नाहीये.
ते त्याचा गैरवापर करणार नाही, ते करत नसतात शाळा किंवा आपले आई-वडील. डीप एआयचा वापर करून डीप फेक्स अतिशय वास्तववादी पण मोठे व्हिडिओ तयार करतात. बघा काही ब्लॉग आले रील्समध्ये, बंदर ब्लॉग बघितलं का? तो बंदर बोलतो काय नाटक बोलतो मी इथे आलो तिथे. खरं तर तो माणूसच आहे, पण त्याने एआयचा वापर करून काय डीप एआयचा वापर करून आपल्याला असं वाटतं की हा माकडच बोलतोय. ओके, अशाच पद्धतीने काय होतं, बऱ्याच वेळा कोणीतरी नग्न असलेल्या व्हिडिओला आपला चेहरा चिटकवला जातो आणि आपली बदनामी त्या सोशल मीडियावर समाजात केली जाते. म्हणून याच्यापासून पण आपण सावध राहिलं पाहिजे. कसं तर आपले व्हिडिओ व्हायरल करताना केव्हाही त्या व्हिडिओ जिबली इमेज बनवता बघा तुम्ही, माहिती आहे क्यूट दिसतं ना, पण माहिती आहे तुम्हाला त्या जिबली किंवा या सगळ्या साईटवर आपला डाटा, आपले फोटो, आपले व्हिडिओ हे सगळे त्यांच्याकडे स्टोरेज होतात. तुमचा फोटो दुसऱ्याकडे असणं योग्य आहे का? म्हणून जिबली वगैरे सगळे या सोशल मीडियावर आपली स्वतःची आयडेंटिटी कधीही द्यायची नाही, त्यांच्याकडे करायची नाही. मला लक्षात त्याचा गैरवापर होऊ शकतो आणि हा गैरवापर आपल्या देशामध्ये, देशाच्या बाहेर ठिकाणी, दुसऱ्या देशामध्ये पण लोक करतात. सायबर बुलिंग हा खूप महत्वाचा आहे तुमचं. की एखादी पोस्ट असते सोशल मीडियावर, कुठेही इंस्टाग्राम वगैरे, रीलवर वगैरे, तिथं काय करणं, कमेंट्स करणं. त्या कमेंट्स करताना तुम्ही जर चांगल्या कमेंट केल्या तर योग्य आहे. जर तुम्ही वाईट कमेंट केल्या तर त्या सायबर क्राईम अंडर गुन्हा असतात, तुमच्यावर गुन्हा पण होऊ शकतो, लक्षात ठेवा. त्यामुळे सायबर बुलिंग मध्ये वाईट कमेंट करणं किंवा एखाद्याला ट्रोल करणं, करतो ना आपण ट्रोल कधी कधी, हे करणं टाळायचं. अजिबात ट्रोलिंगला हे द्यायची नाही. ओके, तर नकारात्मक ग्रुप बनवणं. बऱ्याच वेळा अशा काळामध्ये मुलांनी व्हॉट्सअप उघडलेला आहे, व्हॉट्सअप उघडून त्यांनी विविध लिंक्सला ओपन करून तिथे जे काही दृश्य आहे ते पाहिले आणि मग त्याचा ग्रुप करून ते इतर ग्रुपला पाठवले. असं करायचे का? कधीही अननोनने आलेल्या लिंक्स किंवा वेब ब्राउझरिंग ऑप्शन हे ओपन करायचं नाहीये. ओके, घरच्यांना विचारूनच त्यावर तुम्ही काम करायचं. आता हे झालं, आपण बघितलं की ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने आपला हस्तक्षेप त्यामध्ये असतो. तर त्यामध्ये कायदे कशा पद्धतीने काम करतात ते मॅडम. अशा पद्धतीचं अब्यूज म्हणजे शोषण पुन्हा बाबतीत झालं असेल तर आपण शांत बसून राहायचं का? शांत बसायचं नाही, अजिबात घरात बसायचं नाही. स्वतः विरुद्ध स्वतः आवाज उठवणं फार गरजेचं असतं, बरोबर? तर मग त्यासाठी काय असतं, भारतीय दंड संहितेचा कलम IPC आणि IT ऍक्ट आहे. त्या अंतर्गत तुम्ही काय करता, ज्या व्यक्तीने तुमच्या विरुद्ध अब्यूज केलेला आहे, तुमचं शोषण केलं आहे, त्या व्यक्तीविरुद्ध तुम्ही काय तक्रार नोंदवू शकता. आपला भारतीय दंड संहितेचा कलम 66E 66E हा आहे तो काय करतो, तुमची खासगी माहिती म्हणजे सरांनी तुम्हाला सांगितलं ब्लॉकिंग मध्ये काय तुमचा मोबाईल नंबर पत्ता तुमच्या परवानगीशिवाय पोस्ट केला जातो. ही अशी खासगी माहिती जेव्हा तुमची लीक होते, या बाबतीत सुद्धा यावरून सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीविरुद्ध काय तक्रार नोंदवू शकता. त्यासाठी कुठला कलम आहे आपला 66E. त्यानंतर कलम 67 आणि 67 कशाबद्दल आहे की अश्लील माहिती प्रसारित करणं. आता आपण ब्लॉकिंग मध्ये पाहिजे AI काय करतो, एखाद्या व्यक्तीचा चेहरा घेऊन तो एखाद्या नग्न शरीरावर लावतो तेव्हा एखाद्या चुकीच्या माहितीच्या ठिकाणी जी व्यक्ती चुकीची माहिती प्रोव्हाइड करते त्या व्यक्तीला चेहरा लावतो आणि ती व्यक्ती तुम्ही आहात असं दर्शवलं जातं. म्हणजे तुम्ही ते जिबली वगैरे करता. ChatGPT असेल, जेमिनी असेल, लिओनार्डो AI असेल. लिओनार्डो AI काय करतो, मोठ्या प्रमाणात इमेजेस क्रिएट करतो, बरोबर आहे? तुम्ही ते सगळे वापरता, पण हे वापरणं कितपर्यंत योग्य आहे ते कुठल्या सीमेपर्यंत वापरायला पाहिजे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही आज समजूनच घेतलं पाहिजे. तुम्ही हे जिबली वगैरे करता, तुमची पूर्ण माहिती काय त्यांच्याकडे स्टोअर होते आणि ते त्याचा असा दुरुपयोग करू शकतात. त्यानंतर
बाधा आणणारे म्हणजे काय? आता चॅटिंग संदर्भात आपलं बोलणं झालं. तुम्ही चॅटिंग करता, समोरच्याला आपले प्रायव्हेट फोटोग्राफ्स पाठवता. प्रायव्हेट फोटो लक्षात आलं? प्रायव्हेट फोटो म्हणजे तुम्ही अगदी समोरच्याला आपले अवयव दिसतील किंवा आपले नग्न फोटो व्हिडिओ सुद्धा तुम्ही शेअर करता. पण हे यांचं काय होतं, गुन्हे दाखल तुमचे फोटो व्हिडिओ हे नकारात्मक ग्रुप्सवर, वेगवेगळ्या ग्रुप्सवर शेअर केले जातात आणि तिथनं तुमचं मोठ्या प्रमाणात शोषण होतं आणि तिथून तुम्ही काय मानसिक तुमचा मोठ्या प्रमाणात मानसिक छळवणूक होते आणि तुम्ही त्याची बळी बनता. तर आपल्याला पाठवायचे आपले प्रायव्हेट फोटोज आणि व्हिडिओ कोणाला कोणी कितीही मागणी केली त्यावेळी तुम्ही काय करायचं, त्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करायचा. याबद्दल काय करायचं? समजा आता वर्गामध्ये तुम्ही मुलं-मुली आहात, मित्र-मैत्रिणी आहात, एकमेकांचे आहात ना, आणि तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रीण अशा गुन्ह्याला बळी पडले तर तुम्ही काय करायचं? त्यांना घाबरवून द्यायचं का आणखी नाही, तर शांतपणे काय करायचं, त्यांच्याशी बोलायचं, सहानुभूती दर्शवायची, त्यांना माहिती द्यायची आणि आज तुम्हाला ती माहिती मिळाली आहे तुमच्या शेजारी वगैरे पण सगळ्यांना सांगायची. म्हणजे तुमच्या आसपासच्या वेळी असा काहीतरी गुन्हा घडतोय, तुम्ही त्या व्यक्तीला काय करणार, सहानुभूती द्यायची, तुम्हाला जी माहिती मिळाली त्याबद्दल सांगायचं आणि त्या व्यक्तीला अशी तक्रार नोंदवा, तुम्हाला हे मिळेल. म्हणजे त्या व्यक्तीला आपण कुठेही घाबरवून द्यायचं नाही किंवा त्या व्यक्तीला सांगायचं की डिप्रेशन मध्ये जायचं नाही. ठीक आहे. आता बऱ्याचदा आपल्या समाजामध्ये काय होतं की एखाद्या व्यक्ती बाबतीत जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा त्या गुन्ह्यासाठी त्या व्यक्तीला जबाबदार धरलं जातं. पण आपण धरायचे का जबाबदार? त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा घडला यामध्ये त्या व्यक्तीची काही चूक आहे का? नाही. म्हणून कुठली पीडित असेल किंवा पीडित असेल त्याला आपण त्या गोष्टीसाठी जबाबदार मानायचं नाही, उलट आपण त्याची हेल्प केली पाहिजे. पुढचे माहिती सर तुमच्या सोशल मीडियाचे अकाउंट जे असते हे त्याची गोपनीयता राहिली पाहिजे. म्हणजे आपल्या सोशल मीडियाचे अकाउंट पासवर्ड आयडी कोणाला द्यायचे कधी नाही, त्याच्यावर गैरवापर होऊ शकतो. चला माझा मित्र आहे, मी त्याला माझा आयडी पासवर्ड देतो, पण तो त्याचा वापर करून घेईल, तो त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं पॅटर्न टाकेल किंवा एखादा कंटेंट टाकेल, फोटो टाकेल, जो व्हिडिओ व्हायरल होईल, पण अकाउंट कोणाचा असेल, तुमचा असेल. म्हणून काय करायचंय, कधीही पासवर्ड आपल्या अकाउंटचे तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, रील्स वगैरे चेक करताय त्याचे आयडी आणि पासवर्ड दुसऱ्या कोणाला द्यायचे नाही. नंतर अनोळखी आणि संशयास्पद असणाऱ्या सगळ्या व्यक्तीच्या बाबतीत काळजी आणि काळजी घ्यायची की त्यांना कधीही आपल्या अवयवांशी घेऊन द्यायचं नाही, आपल्या शरीराच्या जवळ येऊ द्यायचं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना त्यांच्याकडून आलेले ईमेल असतील, फोन असतील, फ्रेंड रिक्वेस्ट असतील, आलेले मेसेज असतील, चॅट बॉक्स असतील किंवा त्यांच्या लिंक्स असतील त्यावर कधीही जायचं नाही. आणि ड्रॉप बॉक्स मध्ये ते फेकून द्यायचे किंवा डिलीट करून टाकायचे, कारण की ही लोक तुम्हाला तुमच्या जाळ्यामध्ये ओढू शकतात. म्हणजे बघा कसे असतात, काही लोक लगेच व्हिडिओ कॉल करतात. आमच्याकडे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना बुक्स वाटण्यात आलेली आहे, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना ड्रेस देतोय आम्ही, आणि सगळे वेगवेगळ्या पद्धतीने हे शोषण सुरू असतं. त्यासाठी ती जाळी निर्माण झालेली असते. तुमचा पत्ता, फोन नंबर किंवा इतर कोणतीही खासगी माहिती ऑनलाईन ठेवू नका तुमच्या अकाउंटवर. आलं लक्षात? जेणेकरून फोन नंबर दिला काय होतो, कंटिन्यू मुलींना फोन चालू होता, मुलांना फोन कंटिन्यू सुरू होता, इथून बोलतो येतात की नाही कोणाचे अननोन नंबर, फ्रॉड कॉल येतात की नाही. फ्रॉड कॉल पासून बचण्यासाठी तुमचा नंबर कधी ऑनलाईन कुठेही सोशल मीडियावर ठेवायचा नाही. गरजेचं असेल तर पालकांना विचारून पालकांचा नंबर तिथे ठेवायचा. ठीक आहे. ऑनलाईन शोषणाबद्दल स्वतः माहिती ठेवा. ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, की माझं शरीर आहे, माझ्या शरीराला येऊन कोणीही हात लावू शकत नाही. ठीक आहे. तर माझ्या शरीरात माझा अवयव आहे आणि माझ्या अवयवाशी कोणीही चाळे देऊ शकत नाही, तर कायद्याने गुन्हा आहे. तुम्ही स्वतःही माहिती ठेवा. असं कुठे घडत असेल तर क्विकली ती माहिती तुमच्या आजूबाजूच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, म्हणजे तुमचे आई वडील असतील, अधिकारी, कोणी शाळेतले शिक्षक, मुख्याध्यापक असतील, त्यांना सांगा. तुमच्या घरच्या आई वडिलांना सांगा. नसेल तर आमची हेल्पलाईन आहे, मेरिट ट्रस्ट लाईन, म्हणजे रती फाउंडेशननं अशा सगळ्या पीडितांसाठी काम करण्याकरिता मेरिट ट्रस्ट लाईन नावाची हेल्पलाईन सुरू केली आहे ऑन दी स्पॉट, जी
तुम्हाला 9 ते 5 या कार्यालयीन वेळेमध्ये सहकार्य करते. अगदी तुमचं नाव गोपनीय ठेवून, तुमचं नाव जरी नाही सांगितलं आणि असं सांगितलं की इथे असं होतंय घडतंय सर, त्याविषयी आम्हाला मदत करा, आम्हाला हेल्प करा, तर हे फाउंडेशन कंटिन्यू तुम्हाला मार्गदर्शन करतं. ऑनलाईन असेल, समजा कोणाचा फोटो व्हायरल झाला असेल, व्हिडिओ व्हायरल झाला असेल, तर तो त्या अकाउंटवरून डिलीट करता येऊ शकतो. आलं लक्षात? त्या अकाउंटवरून काढता येऊ शकतो. कोणाची असली अशा प्रकारची क्लिप आली असेल, त्या संदर्भातून जे डिटेल्स घेऊन त्याविषयी तक्रार करता येऊ शकते. कोणीतरी तुमच्या फसवणुकीसाठी मेसेज केलाय, पैसे पाठवा, फोटो पाठवा, ईमेल मी हे पण करतो ते करतो, अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज, कॉल, ईमेल, फोटो, व्हिडिओ कॉल वगैरे येऊ शकतात. तर त्या फेक फ्रॉड्स विषयी आपण इथे कंप्लेंट करून किंवा यांच्याकडे माहिती देऊन ही लोक सातत्याने यावर काम करत आहेत, जेणेकरून कोणत्याही शोषणास आमचा महाराष्ट्रातला किंवा भारतातला विद्यार्थी बळी पडू नये. त्याचं शरीर हे त्याचं स्वतःचं आहे आणि शोषण होऊ नये म्हणून ही मेरिटर्स लाईन पण काम करते. मेरिटर्स लाईनचा नंबर काय माहिती आहे? अगदी मराठीत सांगतो, 63 63 17 63 63. ओके, प्रश्न आहे. ओके, सगळ्यांना माहित झालं की तुमच्या शाळेच्या डॅशबोर्डवर, नोटीस बोर्डवर सुद्धा आम्ही हे लावणार आहे. जेव्हा तुम्हाला वाटतंय की यस अगदी तुमच्या वर्गाचा विद्यार्थी पण समजा तुम्हाला त्रास देत असेल, तर तुम्ही सुद्धा कोणाचं नाव बदनाम करण्यासाठी फोन करायचंय का? नाहीये. कोणीतरी मुद्दा म्हणून मला त्रास देत असेल, मुद्दा म्हणून माझ्याकडे बघत असेल, मुद्दा म्हणून मला माझ्या अवयवांना स्पर्श करत असेल, मुद्दा म्हणून माझ्याकडून फोन करत असेल, फ्रॉड करत असेल, फसवणूक करत असेल, छळ करत असेल, लैंगिक समस्या निर्माण करत असेल, तर मी त्या डॅशबोर्डवरून फोन करेन. आलं लक्षात? सांगेन की या सगळं प्रकरण त्याआधी हे सगळं फोन वगैरे करण्याच्या आधी त्या शिक्षकांना तुम्ही सांगायचंय, घरी आई वडिलांना सांगायचंय, त्याच्यानंतर मुख्याध्यापक आहेत, प्राचार्य असतात, त्यांना माहिती द्यायची की अशा प्रकारे आपल्या कॅम्पसमध्ये अशा प्रकारे हे असं होतंय सर, आणि याविषयी आपण काही पाऊल उचला हे सांगायचे. कोणीही असं घाबरून जायचं नाही. कोणीतरी गुंडा आहे वगैरे, गुंड काही कायद्याच्या पुढे नसतात. कायदा गुंडाला बरोबर पोलीस स्टेशनमध्ये न्यायालयामध्ये नेऊन त्याला शिक्षा देतं. मला लक्षात? घाबरायचं नाही. मुली म्हणून घाबरायचं नाही. मुलं लहान आहेत म्हणून आपण घाबरायचं नाही. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, जे शोषण आहे ते नष्ट झालं पाहिजे, जे वाईट आहे ते वाईटच आहे आणि त्याला थांबवलंच पाहिजे. आलं लक्षात? रती फाउंडेशन गेली 5 ते 10 वर्ष झाली ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांकरिता, समाजातल्या तरुण वर्गातल्या कमाल आणि वयात येणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता, तरुणांकरिता सामाजिक काम म्हणून हे काम करतात. तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी शांतपणे ऐकलं, सहकारी म्हणून मॅडम हे सगळे तो उपलब्ध झाले, त्यांनी आमची ही सगळी अरेंजमेंट करून दिली. माननीय मुख्याध्यापिका मॅडम, कार्यवाह